मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, सावित्रीने इथे ज्योती ब्राह्मणांच्या लग्नामध्ये जाणार म्हणून छान असा स्वयंपाक बनवायला घेतलेला असतो, गोडाचा शिरा बनवायला घेतलेला असतो. पण ज्योतीची ब्राह्मणांनी जी अवस्था केलेली असते त्यानंतर तो शिरा कोणी खाल्लेलाच नसतो. तेव्हा ते सगळं आवरून ठेवायला आलेले असते स्वयंपाकघरामध्ये. आणि तेव्हा सावित्रीला पाण्यामध्ये काहीतरी जोरात पडले असा आवाज येतो. विहिरीमध्ये काय पडलं असेल? तेव्हा तिला आठवतं, रखमा म्हणालेली असते आपल्या ज्योतीला गावच्या हिरीत तरी जाऊन बघा. म्हणजे तिला असं वाटतं ज्योतीचा जो अपमान झालाय त्यामुळे ज्योती विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या करेल. त्या भीतीने सावित्री बाहेर आलेली असते. आणि मग आऊसुद्धा येते. आऊ म्हणते, काय गं सावित्री, काय झालं? तेव्हा सावित्री बघत असते ज्योती इथे त्याची पुस्तकं त्याचबरोबर काही ग्रंथ हे पाण्यामध्ये फेकून देत असतो. तेव्हा सावित्री म्हणते, आऊ हे काय करताय? हे सगळं पाण्यामध्ये का टाकताय? तेव्हा ज्योती म्हणतो, मग काय करू सांग ना. पाण्यामध्ये फेकून देऊ नाहीतर काय करू? ह्या पोत्या पुराणामध्ये काय लिहून ठेवलं आहे? काहीही केलं की विटाळ होतो, ह्यांचा धर्म बुडतो. मागून गेलं की विटाळ, पुढून गेलं की विटाळ. मग आता हे सगळं या ग्रंथामध्ये, ह्या पोती पुराणामध्ये लिहिलं आहे ना, मग ते ठेवून तरी काय करायचं? त्यांनाच आता मी ह्या विहिरीमध्ये टाकून देतो. काय बुडायचं ते बुडू दे एकदाच. आपण बाजूने गेलं की यांचा धर्म बुडतो ना, मग बुडू दे की काय बुडायचं ते. तेव्हा आऊ म्हणते, अरे त्या समध्यांचा राग तुझ्या पुस्तकांवरती का काढतोय ज्योती? हे मिळवण्यासाठी तू किती मेहनत केली आहेस. हे बघ सावित्री बाळा, आता तू समजाव ग ज्योतीला काय समजवायचं ते. तेव्हा सावित्री म्हणते, अहो याला काय अर्थ तरी आहे का? म्हणजे कुणाचा राग तुम्ही या पुस्तकांवरती काढताय? तो म्हणत असतो की मला कंटाळा आला या सगळ्याचा. मला आता नकोशी झाली ती पुस्तकंसुद्धा आणि हे ग्रंथसुद्धा. तेव्हा सावित्री म्हणते, अहो तुम्हीच तर म्हणता ना, इथे जो कुणी शिकला, सवरला, थोडं पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर त्याला ही शिक्षा देण्यात येते, मारण्यात येतं, ढकलून देण्यात येतं किंवा समाजातून बाहेर काढण्यात येतं. आत्तापर्यंत हेच तर घडत आलं ना. म्हणजे पिढ्यानपिढ्या आपले संत तुकाराम महाराज यांनी ग्रंथ लिहायला सुरुवात केली तेव्हा रामेश्वर भट्टांनी बाभळीच्या काटांनी त्यांना मारलं होतं. तुम्हीच सांगितलंत ना. आणि मग तुम्ही का असे वागताय? तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो की म्हणूनच आता या सगळ्यांच्या नावाने आज अंघोळ करणार आहे मी. आणि तिथे आता एका भांड्यामध्ये पाणी असतं. ते सगळंच्या सगळं पाणी ज्योती आपल्या अंगावरती ओतून घेतो. त्यानंतर गंगाधर शास्त्री अंघोळ करत बसलेले असतात. कोण कुठले ते ब्राह्मण स्वतःला इथे ग्रेट समजतात आणि ज्योतीसारख्या कित्येक माणसांना तुच्छ समजतात. माणूस असूनसुद्धा त्यांना माणसासारखी वागणूक दिली जात नाही. तेव्हा इथे सदाशिव आणि त्याचबरोबर त्याचे वडील त्या ठिकाणी आलेले असतात. ते म्हणत असतात की गंगाधर शास्त्री, जे काही घडलं त्यासाठी मी तुमच्या पाया पडून माफी मागतो. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणत असतात की तू इथे संपूर्ण ब्राह्मण वृंदाचा अपमान केला आहेस. काय गरज होती त्या ज्योतीला वरातीत बोलवायची? झाला ना विटाळ, लागला ना विटाळ. मग आता माफी मागून काय होणार? किती वेळा इथे स्नान केले पण तरीसुद्धा विटाळ गेल्यासारखा काही वाटत नाही. तेव्हा आता शिक्षा तर झालीच पाहिजे ना. पण शिक्षा होणार कुणाला? त्या ज्योतीने माझी माफी मागायची, ते सुद्धा माझ्या पायावरती नाक रगडून. तेव्हा मी त्याला माफ करायचं बोलेन. सदाशिव म्हणतो, गंगाधर शास्त्री, मी माझ्या ज्योतीला लग्नासाठी बोलावलं होतं, आमंत्रण मी दिलं होतं, मी माफी मागतो. त्यानंतर गंगाधर शास्त्री म्हणतात, नाही, माफी तर तोच मागणार. तेव्हा इथे सावित्री रांगोळी काढत बसलेली असते. चिमणा म्हणत असते, काय गं सावित्री, तयार झाला का तो? ती म्हणते, आलेच बघून. सावित्री बघायला आलेली असते. ज्योती इथे खिडकीमध्ये शांतपणे उभा राहिलेला असतो. तेव्हा इथे ज्योती आता सावित्री म्हणत असते, आहो अजून तुम्ही तयार नाही झालात? तुम्हाला बदली पंतोजी म्हणून शाळेत जायचं आहे ना, चला तयार व्हा बरं. तेव्हा ज्योती आता म्हणत असतो, नाही,
मला जावंसं वाटत नाही आहे. मला थोडा वेळ एकटंच बसायचं आहे. इथे आता जे काही घडलेलं असतं ना, त्यामुळे ज्योतीचं मन दुखावलेलं असतं. कारण ज्योती विचार करत असतो. शिकले सवरलेला माणूस, इतका हुशार मी असताना, मला इतक्या पुस्तकांचं ग्रंथांचं ज्ञान असताना, जातीमुळे मला अशी वागणूक मिळते, तर माझा दुसरा समाज, ते तर बिचारे अनाडी आहेत. ते शिकलेले सुद्धा नाही आहेत. त्यांची काय अवस्था होत असेल याचा विचार आता ज्योती करत असतात. तेव्हा इथे सावित्री म्हणत असते, तुम्ही घरामध्ये बसून काय करणार आहात? अहो, तुम्हाला बाहेर पडायला हवं. त्या लोकांना घाबरून काय आपण घरामध्ये बसून राहायचं का? अहो, त्या लोकांनी मागून तुमच्यावरती हल्ला केला म्हणून विचार करा, समोरून जर केला असता तर 10-12 पगड्या तुम्ही खाली सहज लोळवल्या असत्या की नाही. पण आता मागून मार केल्यानंतर माणूस काय करणार? त्यानंतर इथे आता चिमणा म्हणत असते की ज्योती आणि सावित्री या दोघांनी सुद्धा आता जे झालं गेलं ते सगळं विसरून गेलं पाहिजे. तेव्हा ज्योती म्हणत असतो, सावित्री, मला आता दुसरं काही कळत नाही आहे, पण खडू हातामध्ये घेण्याची इच्छा नाही. सावित्री म्हणते, असं कसं? फादरने तुम्हाला ही जबाबदारी दिली की नाही? मग तसा निरोप पाठवायला हवा. तुम्हाला ते आवडणार नाही ना? मग आता झालं गेलं सगळं बाजूला ठेवा. नाहीतर गंगाधर शास्त्रीला वाटेल की तुम्ही घाबरले आहेत. आणि तुम्ही घाबरले आहेत का? अजिबात नाही. तो म्हणतो, ठीक आहे, मी शाळेत जायला तयार आहे. सावित्री जाते, ज्योतीचे कपडे घेऊन येते. तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो, सावित्री, आता इथे नवीन अध्याय सुरू होणार आहे. पण या आरंभाला जरा लवकरच सुरुवात झाली नाही का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गंगाधर शास्त्री हे महामंदिरामध्ये आलेले असतात. आणि ते काय म्हणत असतात की चला रे चला, साखऱ्या वाटा, तोंड गोड करा. तेव्हा तिथे फुलांच्या टोपल्या घेऊन आपले राजाराम दादा आलेले असतात. त्यांना बघून इथे आता गंगाधर शास्त्री जोरजोरात बोलत असतात. साखऱ्या वाटा, तोंड गोड करा कशासाठी? तर सांगलीमध्ये ते सोनार होते, सोनार. तरीसुद्धा त्यांनी ग्रंथ म्हटले. मग आपल्या ब्राह्मण वृंदांनी काय केले? ब्राह्मण वृंदांनी तलवारी काढल्या आणि त्यांच्या जिभा छाटल्या. आणि कोण प्रेक्षकांनो? तर सोनाराचा व्यवसाय. ज्यांना आत्ताच्या काळामध्ये सोनार म्हटलं की आपण किती इज्जत देतो. सोनार म्हटलं की तिथे आपण शांतपणे जातो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, त्यावेळेला सोनाराला सुद्धा त्यांनी सोडलं नाही. त्यांच्यासुद्धा जिभा छाटल्या. आणि तेव्हा इथे आता गंगाधर शास्त्री म्हणतात, अरे मग त्यांनी तिथे दाखवून दिलं की पेशवाई अजूनही जिवंत आहे. मग आपण तर आपल्या इथे पुण्यामध्ये पेशवाई गाजली, मग आपण का दाखवून द्यायचं नाही की पेशवाई जिवंत आहे म्हणून? म्हणूनच आपण आता त्या ज्योतिमाळीला आपण दाखवून द्यायचं की आमच्या इथे भूवृंदामध्ये किंवा भूदेवामध्ये तू येण्याची हिंमत कशी काय केलीस? आमच्या वरातीमध्ये तू येऊन खूप मोठी चूक केली आहेस. त्यामुळे शिक्षा तर तुलासुद्धा होणार. जोपर्यंत तो ज्योती माफी मागत नाही ना, तोपर्यंत मी त्याला सोडणार नाही किंवा त्याला माफ करणार नाही. आणि मग काय प्रेक्षकांनो, इथे आता ज्योतीमुळे आता राजाराम दादांनासुद्धा शिक्षा मिळते. गंगाधर शास्त्री म्हणत असतात, तू इथं काय करतोस? तर राजाराम दादा म्हणतात, फुलं घेऊन आलो आहे. तेव्हा तो म्हणतो, आजपासून तुझी फुलं बंद. आजपासून तुमची फुलं देवाला वाहणार नाही. आणि आता इथे पेठेमध्ये सगळ्यांनी लक्षात ठेवा, काहीही झालं ना तरीसुद्धा कुणीही या लोकांची फुलं घ्यायची नाही. अजिबात फुलं घ्यायची नाही या लोकांची. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जी काही माहिती मिळालेली असते ती सगळ्यांनी लगेचच ऐकलेली असते. आणि आता कुणीही फुलं घ्यायला येणार नाही असं सांगितल्यानंतर सगळेजण आता नाहीच म्हणतात. तेव्हा इथे आता फुलं पायाखाली गंगाधर शास्त्री यांनी चिरडलेली असतात. आणि ती फुलं पायाखाली चिरडल्यामुळे इथे आता राजाराम दादांना फार वाईट वाटतं. गंगाधर शास्त्री म्हणतात की आता ही फुलं चिरडली आहेत, उद्या अख्ख्या फुले घराण्याला पायाखाली चिरडेन, असं गंगाधर शास्त्री यांनी ठरवलेलं असतं. राजाराम दादा ती फुलं हातामध्ये धरतात आणि त्या आता गणपती बाप्पाच्या मूर्तीकडे बघतात. देव देव करत तिथे बसलेले असतात. का देव त्यांच्या मदतीला धावून आला नाही? पण इथे
आता माणसामध्ये असलेला देव म्हणजे ज्योतिराव फुले हे आता माणसांसाठी झटणार आणि त्यांच्या बरोबरीने सावित्रीमाई फुलेसुद्धा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जे उपरण असतं ना, जे खराब झालेलं असतं ते धुण्यासाठी सुद्धा इथे सावित्रीमाई बसलेल्या असतात. आणि तेवढ्यातच तिला आठवत असतं ते उपरण खूपच आनंदाने आणि खूपच प्रेमाने त्यांनी ज्योतीच्या खांद्यावरती ठेवलेलं असतं. आणि जेव्हा इथे ब्राह्मणांनी त्यांना मारलेलं असतं तेव्हा ते उपरण पूर्णपणे मातीमध्ये मातीमोल करून टाकलेलं असतं. पण तरीसुद्धा ती ते धुण्याचा प्रयत्न करत असते. ज्योती म्हणत असतात की सावित्री जाऊ द्या, ते उपरण आहे ना ते टाकूनच द्या. ते आम्हाला दिसलं तर आम्हाला आमच्या अपमानाची जाणीव करून देत राहील. सावित्री म्हणते अपमानाची जाणीव नाही, तर हे तुम्हाला वेदनेची जाणीव करून देईल. तुमच्या मनाला ज्या वेदना झाल्यात ना, ते आता उपरण तुम्हाला त्या वेदनेची जाणीव करून देईल. आणि मग तुमचा लढा पुढे कसा असणार आहे हे तुम्ही ठरवा. आणि तेव्हा इथे आता सावित्री ज्योतीला म्हणत असतात, अहो जे तुमच्याबरोबर घडलं हे काय फक्त तुमच्यासोबतच घडलं का? कितीतरी लोकांनी ज्यांनी शिकण्या सवरण्याचा प्रयत्न केला, समाजामध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्यांची हालत ही अशीच करण्यात आली आहे, बरोबर ना? अहो इथे आपल्याला तर फक्त इथे माफी मागायला सांगितलं जातं, पण काही लोकांना तर आपला जीवसुद्धा गमवावा लागला आहे. जाती, भेद, धर्म या नावाखाली या लोकांनी आतापर्यंत खूप त्रास दिला. मग कुठेतरी हे सगळं थांबायला नको का? त्यानंतर इथे राणोजी माळी म्हणतो की बघा, मी म्हणालो होतो ना, तेच घडलं. तेव्हा इथे ज्योती आणि सावित्री दोघेजण धावत पळत येतात नक्की काय घडलं ते बघायला. तेवढ्यातच इथे आता ज्योती आल्यानंतर राणोजी माळी म्हणत असतो, दादा अरे काय करायचं बोल, जायचं का त्या गंगाधर शास्त्रीकडं माफी मागायला? तेव्हा इथे आता राजाराम दादा म्हणत असतात, अरे हो बाबा ज्योती, जा बाबा माफी मागून ये. कारण त्या गंगाधर शास्त्री यांनी उद्यापासून इथे देवाला आपली फुलं येणार नाही असं सांगितलं आहे. आणि पेठेमध्ये सुद्धा सगळ्यांना बजावून सांगितलं आहे की जर यांची फुलं कोणी घेतली ना तर त्याला सोडलं जाणार नाही म्हणून. त्यामुळं तू जा आणि माफी मागून ये. तेव्हा ज्योती म्हणतो, का का मी जायचं तिथे माफी मागायला? अरे मी केलं तच काय आहे? ज्यांनी माझ्यावरती अन्याय केला आहे त्यांनी माफी मागायला हवी की ज्याने अन्याय सहन केला आहे माफी त्याने मागायला हवी? अरे मी मार खाल्ला आहे ना, आणि माफीसुद्धा मीच मागायला जायचं? असं इथे ज्योतीने स्पष्टपणे सगळ्यांना सांगितलेलं असतं की काहीही झालं तरी मी गंगाधर शास्त्रीकडे त्यांची माफी मागायला जाणार नाही म्हणजे नाही. तर इथे चिमणा आता भाकरी करत असते. चिमणा म्हणत असते की कशाला ज्योतीने हट्ट करायचा, जायचं ना गंगाधर शास्त्री यांच्याकडे माफी मागायला. माफी मागितली असती तर काय झालं असतं? नाही, पण कुणाचं काही ऐकायचंच नाही. आता जर आपली फुलं विकली गेली नाही तर धंदा बसल ना. तेव्हा तिथे सावित्रीसुद्धा असते. तेव्हा इथे चिमणाचा हात भासतो. पारू म्हणत असते की सासूबाई पाण्यामध्ये हात टाका. तेव्हा इथे चिमणा म्हणत असते, अगं भाजू दे हात, बाहेरच्या चटक्यांपेक्षा हे चटके सोसवतात तरी. आणि तेव्हा इथे आता पारू म्हणत असते, मी काय म्हणते जाऊबाई, सासूबाईंना काय बोलायचं आहे हे तुम्हासनी कळलं तर असेल ना. तेव्हा तुम्ही बोला की तात्यासाहेबांजवळ, त्यांना म्हणा की झालं गेलं समजा विसरून जा. अहो असं झालं तर फुलं झाडांवरती सुकून जातील की. तेव्हा इथे नाहीतर तू एक काम कर, तू जाऊन आता गंगाधर शास्त्री यांची माफी माग, ज्योतीची बायको म्हणून त्याच्या वतीने जाशील ना, तू तरी माफी मागशील ना. तेव्हा इथे सावित्री विचार करत असते की काय बोलू, काय सांगावं. कारण तिला माफी मागणं हेच मुळी आवडत नसतं. तिला राग येत असतो. ती या सगळ्या अन्यायाच्या विरुद्ध असते. सावित्रीला अजिबात पटत नसतं. म्हणून ती इथे ज्योतीच्या बाजूने साथ देत असते की तुम्ही जे वागताय ते बरोबर आहे. का आपण हे भूदेव भूदेव स्वतःला म्हणवतात आणि आपल्यासारख्या सामान्य माणसाला त्रास देतात? ती सुद्धा माणसंच आहेत आणि आपण सुद्धा माणसंच आहोत. मग ते का श्रेष्ठ? ग्रंथ, पुराण, शिक्षण, पाणी हे सगळं त्यांना घेण्याचाच अधिकार का? हे असे प्रश्न तेव्हा त्यावेळेला सगळ्यांनाच पडले असते.
तर ह्या लोकांचा माज जरा कमी झाला असता. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये गंगाधर शास्त्री तिथे आलेला असतो आणि म्हणत असतो की चला माझी माफी मागायला या, माझ्या पायावरती नाक रगडून रगडून माफी मागा, असं तो आता म्हणत असतो. तेव्हा इथे जे आपले गोविंददादा आहेत ते पायावरती आता नाक रगडून माफी मागायला जाणार, तेवढा सावित्री म्हणते थांबा, हे बघा दादा, तुम्हाला कुणाची माफी मागायची गरज नाही आहे. आणि गंगाधर शास्त्रीच्या समोर उभं राहून डोळ्यात डोळे घालून सावित्री म्हणते की आम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही आहे, त्यामुळे आम्ही तुमची माफी मागणार नाही, कळलं का, असं सावित्रीने स्पष्ट शब्दामध्ये गंगाधर शास्त्री याला सांगितलेलं असतं.